मी कुणावरच राग धरत नाहीये, पण स्वतःचा अपमान होईल अशा ठिकाणी जास्त काळ थांबतही नाही. जी व्यक्ती तुम्हाला सतत कमी लेखते, तुमचा अपमान करते आणि तुमच्याशी भांडत राहते, अशा व्यक्तीशी फक्त नातं टिकवण्यासाठी म्हणून वारंवार स्वतः एवढं का सहन करताय? काही लोक असतात जी आपल्या आयुष्यातून सगळा आनंदच हिरावून घेत असतात. अशा लोकांना वेळीच बाजूला करायला हवं. पण आपण घाबरतो. आपल्याला वाटतं की यांच्याशी बोलणं बंद केलं तर सगळंच संपेल. पण एक खरं सांगू का? जेव्हा तुम्ही या लोकांना बाजूला करता, तिथूनच तुमच्या खऱ्या आयुष्याची सुरुवात होत असते. आजचा व्हिडिओ याच विषयातला आहे. जेव्हा तुम्ही तुमचा आदर न करणाऱ्या लोकांशी संपर्क तोडता, तेव्हा तुमच्या आयुष्यात कोणकोणते 10 आश्चर्यकारक आणि सकारात्मक बदल घडून येतात, हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. नंबर 1, मनाला शांतता मिळते. जेव्हा तुम्ही अशा विषारी लोकांशी बोलणं थांबवता, तेव्हा तुमच्या आयुष्यातलं ते रोजचं रडगाणं बंद होतं. रोज टोमणे खाणे किंवा उपहासात्मक बोलून स्वतःची नाचक्की सहन करणे, या सगळ्या गोष्टी एकदाच्या संपुष्टात येतात. यासोबतच तुम्हाला रोज उठून, चला दिवस उजडला, आता परत मला काय ऐकावं लागणार आहे कुणास ठाऊक, अशा प्रकारची भीती आता सतावणार नाही. तुमच्या डोक्यात जो विनाकारणचा गोंगाट व्हायचा, तुमचं मन जे विनाकारणच्या वादविवादांनी आणि दुःखांनी ढवळल्या जायचं, ते पूर्णपणे आता स्वच्छ होईल. सगळा गाळ निघून जाईल आणि तुम्हाला अखंड मनःशांती अनुभवता येईल. नंबर 2, आत्मसन्मान पुन्हा मिळेल. जर कुणी सतत आपला अपमान करत असेल आणि दिवसेंदिवस आपण ते सहन करत असू, तर हळूहळू आपल्याला आपली खरी किंमत काय याचाच विसर पडायला लागतो. आपल्याला वाटायला लागतं, बहुतेक मीच वाईट आहे. पण जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीला सोडता, तेव्हा मात्र तुम्हाला कळायला लागतं की मी देखील एक माणूस आहे. मलाही आदर मिळायला हवा. मी देखील सभ्य वर्तणूक डिझर्व करतो. तुम्ही जी स्वतःची किंमत हरवून बसला होता ना, ती आता तुम्हाला परत मिळायला लागते. आपण स्वतःला जे नेहमी चुकीचं समजायचो, ते आता बंद होईल आणि आता आपल्याला स्वतःबद्दल आतून थोडंसं चांगलं वाटू लागेल. नंबर 3, समोरच्याला अपराधीपणाची जाणीव होऊ लागते. जेव्हा तुम्ही अचानक बोलणं किंवा त्यांना कोणताही रिप्लाय देणं बंद करताना, तेव्हा सुरुवातीला तरी त्यांना वाटेल की चालेल, मला काही फरक पडत नाही. पण हळूहळू जसं जसं तुमचा हा शांतपणा वाढायला लागेल, तसं तसं तुमचा हा शांतपणा त्यांना त्यांचा आरसा दाखवेल. त्यांना आत्मपरीक्षण व्हायला लागेल आणि त्यांना स्वतःच्या अपराधीपणाची भावना आतून खायला लागेल. कधी कधी शब्दांनी दिलेल्या धड्यांपेक्षा तुमचं बोलणं बंद असणं हेच खूप जास्त मोठा लेसन ठरू शकतो. नंबर 4, नात्यांचा खरा चेहरा समोर येतो. जेव्हा तुम्ही दूर जाता, तेव्हा तुमच्यासाठी ते तुम्हाला शोधायला येतात का, ही गोष्ट स्पष्ट होते. जर त्यांनी तुम्हाला मनवण्याचा प्रयत्न केला, कॉल, मेसेज किंवा तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न केला, तर समजा की तुमच्या ह्या नात्याला अजूनही काहीतरी अर्थ शिल्लक आहे. पण जर ते अजिबात चौकशी करत नसतील, तर समजा की आतापर्यंत तुमचं हे जे नातं होतं, ते एकतर्फी किंवा खोटं होतं. अशाने खोट्या नात्यांचे मुखवटे गळून पडतात आणि कोणती नाती टिकवायची आणि कोणती सोडायची हे तुमच्यासाठी क्लिअर व्हायला लागतं. नंबर 5, स्वतःसाठी वेळ आणि ऊर्जा वाचते. आधी तुम्ही भांडण करत, मेसेजेसचे उत्तर देत, स्वतःला एक्सप्लेन करत आणि मनातल्या मनात गृहीत धरलेले वाद करत तुमची अमूल्य वेळ
वाया घालवायचा. यात तुमची मानसिक ऊर्जा ही पूर्णपणे संपून जायची. पण आता मात्र तीच वेळ आणि तीच ऊर्जा तुम्ही तुमच्या स्वतःच्या आवडीनिवडीच्या गोष्टींसाठी वापरू शकता. काहीतरी वाचन करू शकता, व्यायाम करू शकता किंवा कोणती तरी नवी स्किल शिकू शकता, नवा छंद जोपासू शकता किंवा तुमच्या करिअर विषयी देखील काहीतरी प्रगती करू शकता. तुम्हाला हळूहळू लक्षात यायला लागेल की तुम्ही ज्यांच्यासाठी स्वतःला जाळत होता तिथून दूर झाल्यावरच तुम्ही थोडेसे जगायला लागलाय. नंबर 6, मीच वाईट आहे हा विचार संपतो. सततचा अपमान आणि ब्लेम सहन करून तुमच्या मनात फक्त एकच डायलॉग बसलेला असतो. तो म्हणजे यात प्रॉब्लेम मीच आहे आणि मीच वाईट आहे. पण जेव्हा तुम्ही अशा पिळवणूक करणाऱ्यांशी बोलणंच बंद करता तेव्हा मात्र तुम्हाला स्वतःकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळतो. तुम्हाला कळतं की नातं टिकवणं ही तुमची एकट्याचीच जबाबदारी नसते. तुमच्या मनावरचं ओझं हलकं होतं आणि तुम्हाला समजतं की टाळी फक्त एकाच हाताने वाजत नसते आणि प्रत्येक वेळी चूक फक्त तुमचीच नसते. नंबर 7, लिमिट्स ठरवायला शिकता. बोलणं बंद करणं म्हणजे तुमच्या बाउंड्रीज तुम्ही आखणं असतं. तुम्ही या व्यक्तीला आणि त्यासोबतच या जगाला एक मेसेज देता की माझ्यासोबत अशी अपमानजनक वागणूक देणाऱ्यांना माझ्या आयुष्यात जागा नाही. जेव्हा तुम्ही स्वतः ठामपणे वागता तेव्हा लोक तुम्हाला हलक्यात घेणं बंद करतील. कारण त्यांना माहिती असतं की या माणसाची एक मर्यादा आहे आणि त्या पलीकडे गेल्यावर तो दूर निघून जात असतो. तुम्हाला नाही म्हणणं जमू लागतं, जे एका हेल्दी आणि आनंदी आयुष्यासाठी खूप गरजेचं आहे. नंबर 8, भीती जाते, आत्मविश्वास वाढतो. आधी तुम्हाला ही व्यक्ती माझ्या आयुष्यातून निघून गेली तर माझं कसं होईल ही भीती सतावत होती. पण आता तुम्ही स्वतःहूनच या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून बाहेर काढलेलं आहे आणि तिच्याशिवाय जगून दाखवलंय. यामुळे तुमच्या मनात एक आत्मविश्वास निर्माण होतो. तुम्ही आतून मजबूत होता. ज्या भावनांसाठी किंवा सपोर्टसाठी तुम्ही या इतरांवर अवलंबून होता, आता तो सपोर्ट तुम्ही स्वतःला द्यायला लागता. त्यामुळे नंतर इतर नात्यांमध्येही तुम्ही स्वतःचा आवाज ठाम करू शकता. नंबर 9, खऱ्या लोकांची किंमत कळते. खोट्या विषारी लोकांचं एक असतं. ती लोक आपल्या न कळत आपल्याला आपल्या खऱ्या लोकांपासून दूर नेत असतात. पण जेव्हा आपण या खोट्या लोकांपासूनच दूर जातो ना, तेव्हा जी लोक आपल्या आयुष्यात उरलेली आहेत ती लोक असतात जी खरंच आपली काळजी करणारी असतात, जी आपलं सगळं ऐकणारी असतात आणि जेव्हा तुम्ही यशस्वी होत असताना तेव्हा तुमच्या या यशात जेन्युइनली आनंदी होणारी असतात. मग अचानक डोळे उघडतात आणि जाणवायला लागतं की अरे, मी इतका वेळ ज्यांच्या मागे धावत होतो त्यांच्यापेक्षा तर हीच लोक किती खरी आहेत. तुमच्या आयुष्यात किती जास्त लोक आहेत यापेक्षा तुमच्या आयुष्यात किती कमीच लोक का असेनात, पण ती खरी असली पाहिजेत याची काळजी तुम्ही घ्यायला लागता. नंबर 10, प्रगती सुरू होते. जेव्हा बाहेरून मिळणारा त्रास हा बंद होतो तेव्हा आपोआप आत झालेल्या जखमा ह्या बऱ्या व्हायला लागतात. तुम्ही जेव्हा भावनिक दृष्ट्या मजबूत होता तेव्हा तुम्ही तुमचं सगळं लक्ष स्वतःच्या प्रगतीकडे केंद्रित करायला लागता. तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारायला लागता की मला खरंच काय हवं आहे, माझा खरा स्वभाव काय आहे, माझी ताकद किती आहे आणि माझ्या आवडीनिवडी काय आहेत. मग तुम्ही इमोशनली मजबूत बनायला लागता. तुम्ही तुमचं नवं करिअर, नवे डिसिजन्स आणि नव्या नातेसंबंधात जाताना स्वतःवर विश्वास ठेवून मगच पावलं टाकायला लागता. जिथे तुम्ही आधी फक्त सर्व्हाइव्ह करायचा तिथेच
आता मात्र तुम्ही खऱ्या अर्थाने जगायला लागता. तुम्ही आता रडणारे नसता, तर लढणारे आणि जिंकणारे व्यक्ती बनता. तर मित्र हो, जे तुमचा अपमान करतायत ना, त्यांच्याशी बोलणं बंद करा. असं करणं म्हणजे पळून जाणं नाही किंवा घाबरणं किंवा कोणता हट्ट करणंही नाही. तर तो तुमच्या मनःशांतीसाठी आणि स्वाभिमानासाठी घेतलेला सर्वात मोठा धाडसी आणि परिपक्व असा निर्णय असेल. लक्षात असू द्या, मी कुणावरच राग धरत नाहीये, पण स्वतःचा अपमान होईल अशा ठिकाणी जास्त काळ थांबतही नाही. या वाक्याचं अनुकरण तुमच्या आयुष्यात करा. तुमच्या आयुष्यात जर अशी कोणती व्यक्ती असेल तर नक्की कमेंटमध्ये मला फक्त तिचं आणि तुमचं नातं काय ते सांगा. तिचं नाव सांगू नका. धन्यवाद मित्र हो.